नमस्कार, रेश्मा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज मस्तपैकी आपण मिनी असे केक बनवणार आहोत आणि ते पण मस्तपैकी आपले 10 ते 15 मिनिटं थोडासा वेळ एक्स्ट्राचा लागतो त्याला आपण वगैरे भिजवण्यासाठी वगैरे। तर आपण कशापासून बनवणार ते पण पाहणार। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पहा, आवडला तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा। तर चला आता आपण सुरू करूया। इथे घेतलेले आहेत आपण पिकायला केली, ह्या केली और म्हणजे जास्त पिकल्या की आपण काय करतो तर खाण्यायोग्य किंवा आपल्याला ते चांगल्या वाटत नाहीत खाण्यासाठी तर आपण फेकून देतो। पण त्याच केली खूप मस्त असतात आणि पौष्टिक असतात, तर नक्की खाऊन पहा जा। खराब नसतील तर नक्की खायच्या या केली। आणि ही जर भाग आपल्याला जास्त काळा वाटतो ना तर ते काढून टाकायचं। आता आपण कसं बनवणार आहोत, काय यूज करणार आहे ते नक्की पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही पहा। तर कमेंटमधून तुम्ही नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय। तर मलाही समजतं ना कोण पाहतंय, कुठून पाहतायत, कुठपर्यंत व्हिडिओ जाते। नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि जसे तुम्ही मला पहिली सपोर्ट करायचे ना, कारण 2 वर्ष मला गॅप झाला त्यामुळे मी जास्त व्हिडिओ टाकू शकले नव्हते मध्ये। तर आता टाकते, तर नक्की तुम्ही त्या जसे व्हिडिओ पाहत होतात ना तसे ह्याही व्हिडिओना तुम्ही सपोर्ट करा एवढंच म्हणते। आता हे आपण केले आहेत ना, सोलून घेतल्या, ज्या काळ्या वाटत होत्या त्या काढून टाकल्या आणि इथे आता आपण त्या केली त्याच ह्याच्याने कुस्करून घेतल्या आणि इथे घेतला एक छोटासा गुळाचा खडा। आता केळी आहेत ना त्या खूप पिकल्यानंतर गोडपणा उतरतो, त्यामुळं काय होतं मी साखरेऐवजी गूळ वापरणार आहे। तर तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर इथेच 2-3 चमचे तुम्ही साखर वापरू शकता किंवा तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही इथे वापरू शकता। तर 4 ते 5 चमचे इथे साखर तुम्ही वापरू शकता, जे आपण पोहे रेग्युलर खातो ना त्या चमच्याने। आता ते गूळ मी छान असं बारीक करून घेतलं, मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि इथे घेतले अर्धा वाटीपेक्षा जास्त थोडंसं रवा घेतला आहे। जाड बारीक कोणताही तुम्ही वापरू शकता। इथं अर्धी वाटी दूध लागणार आहे आपल्याला, तेही आपण ओतून घ्यायचं जर जास्तीचं वाटलं तुम्हाला, कारण रव्यावरती डिपेंड करतं। रवा जाड वापरला तर जास्तीचं गूळ लागणार, दूध लागणार, तर ते असतं। आणि याच्यामध्ये जर गुळाचा खडा बारीक झाला नाही तर पुन्हा रेग्युलर फिरवून आणायचं आपल्याला। थोडंसं बारीक गुळाचं खडं करून घ्या असं मी सांगेन तुम्हाला। आणि हे पुन्हा मी फिरवून आणणार आहे मिक्सरमध्ये, कारण खडा राहिला ना तर एकदम बारीक खडे राहिले तर त्याचा प्रॉब्लेम नाही येणार, पण मोठ्या खड्यांचा प्रॉब्लेम येणार। इथं आपण अर्धा वाटी दूध आणि नंतर ज्यावेळेला मी पुन्हा फिरवायला नेलं ना तेव्हा 4 ते 5 चमचे एवढे दूध वाढवलं। आणि विलायची पहिल्यांदा दाखवणं शक्य नाही झालं तर मी सांगते, विलायची पावडर असेल तर वापरा, नसेल तर नाही वापरली तरीही चालणार आहे। पण इथे मी सांगू का तुम्हाला, मी वापरली नाही याच्यामध्ये विलायची पावडर। तुम्ही बिन विलायचीची करून पहा, कारण पिकलेल्या केलीची टेस्ट एवढी भन्नाट असते ना, तर तुम्ही ते करून पहा। तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला लागणार आहे, एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वापरल्या अर्धी वाटी इतका रवा। तर जितका तुम्हाला वाटेल तेवढा तुम्ही वापरू शकता, कारण केली किती क्वांटिटीमध्ये वापरणार आहात त्याच्यावरती असतं इथे। तर मी घेताना तुम्हाला दिसल्या 3 केली, पण आता लहान बाळ आहे घरी शेजारी तर तुम्हाला दिसेल पुढं, तर तो बसल्यावरती तिथे त्यांनी त्या खाल्ल्या होत्या, त्यामुळे त्याच्यामध्ये ती क्वांटिटी कमी झाली होती माझी। मग त्याप्रमाणे मी इथं वापरलं आहे। आणि इथे वापरलं आहे मी 4 चमचे आपण पोहे खातो ते तेल। आता एक पळी भरून जे दाखवली त्याच्यामध्ये साधारण 4 चमचे इतकं तेल बसतं, जे पोहे खातो त्या चमच्याने। आता ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, याच्या व्यतिरिक्त काही वापरायचं नाही। एकदा तुम्ही हे पॅनकेक ना छोटे छोटे पण जर तुमच्याकडं आप्याचं बाउल नसेल, आप्पे करायचं पात्र, तर तुम्ही छोटे छोटे वाटीमध्येही करू शकता। वाफवायला तर साधारण तुम्हाला सांगू का 5 ते 7 मिनिटामध्ये एवढ्या मिनिटात होतात। ते कसे होतात, कसे वाफवले होतात ना तेही सांगणार आहे। डायरेक्ट गॅसवरती नाही ठेवायचं आपल्याला। तर तुम्हाला मी दाखवते, 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं होतं। तर आपल्याला पातळ घट्ट किती क्वांटिटी भिजवायची आहे तीही तुम्ही पाहिली आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी ठेवून दिलं। आता हे
बॅटर इतकं पातळसर राहावं, कारण आपण रवा वापरला आहे. तर रवा थोड्या वेळाने आहे ना तर भिजत ठेवू आपण 10 ते 15 मिनटं. मग तुम्ही पहा ते बॅटर घट्ट झालेलं असतं. कारण रव्याला भिजायला थोडंसं पाणी घाला, तुम्ही दूध घाला. तुम्हाला दूध नको असेल तुम्ही पाणी पण वापरलं तरी चालणार आहे इथं. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टुटी फ्रुटी वापरा, पण मी स्वतः सांगेन की टुटी फ्रुटी नका वापरू. निक्कन जर तुम्ही रव्याचा केक बनवत असाल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही टुटी फ्रुटी वापरू शकता इथे. पण हे आपण बनवतो आहे केलीचे केक. तर केलीचा एक स्वतःचा असा फ्लेवर असतो, त्यामुळं विलायची पावडर असो तर तीही थोडंसं स्ट्रॉंग झाली की मग त्याचाही फ्लेवर मारते थोडासा केळीचा. त्यामुळे विलायची पावडर ही मी नको म्हणे. आणि तसंच तुम्हाला इथे कोणते फ्लेवर तुम्ही ॲड करू नका असं मला वाटते. इथे आपण बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घेतलेलं आहे. तर बेकिंग पावडर आहे ना आपल्याला अर्धा चमचा इतका वापरायचा आहे पोह्याच्या चमच्याने. आणि बेकिंग सोडा जो आपण घेतो ना तो आपल्याला पाव चमचाच वापरायचा आहे. केव्हाही घेताना पाव चमचा इथे आपल्याला भरून घ्यायचा आहे. चमच्याचा समोरचा भाग भरेल इतकाच सोडा घ्यायचा आहे. बेकिंग पावडर तुम्ही घेऊ शकता अर्धा चमचा प्लेन. तसा बेकिंग सोडा फक्त समोरचा कोपरा भरेल चमच्याचा एवढाच आपल्याला पाव चमचा भरून घ्यायचा आहे, जास्तीचं घ्यायचं नाही. किंवा तुम्ही छोटे छोटे हाताचे चिमट मारून 2 टाकलीत तरी चालणार आहे त्याच्यात. तर इतकंच मारायचं आणि मग त्याच्यावरती 1 चमचाभर दूध घालायचा. मस्त असं फेटून घ्यायचं चांगलं. म्हणतो ना आपण जोराचं असं मिक्स करून घेतो तसं मिक्स करायचं, कारण फ्लफी टाईप झालं पाहिजे. आणि मस्त मग केक आपले मऊ सॉफ्ट, आपण कसे मार्केटमधून विकत एखादे पॅनकेक वगैरे आणतो सॉफ्ट होतात तसे. जर तुम्ही जास्ती तेल वगैरे वापरलात ना ह्याच्यामध्ये तर ते नंतर असे चिविगत होतं असे. मग त्यामुळं थोडंसं कमी तेल वापरायचं, कारण आपण तेल वापरलं आहे ह्याच्यात. तर खूप मस्त असे. आणि इथे आपण बनवतो आहे पॅनकेक म्हटल्यावर ते पण आप्पे पात्र तर लागणार आहे. तर आप्पे पात्रामध्ये थोडं तेल वापरायचं आहे. आपण केक बनवताना कोणत्याही भांड्याला तेल लावतो, बेटर पेपर वापरतो, त्याच्यावरती वाटलं तर तेल तूप काही लावून घेतो, तसं आपल्याला ह्या पात्रालाही तेल लावून घ्यायचं आहे. ते मस्त फिरवून घ्यायचं आपल्याला. आणि मी पहिलं जे आप्पे पात्र आहे ते गरम करून मग तेल ओतलं आहे. हे तुम्हाला दाखवलं आहे. गॅस चालू आहे, खाली बंद नाही. मग आपल्याला एखादा तवा किंवा कढई ज्याच्यामध्ये तुम्ही बनवणार असाल ती ठेवायची आहे. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे, कारण आपण थंड तवा ठेवला आहे त्याच्यावरती पॅन. आता गॅस फुल आहे. तर आपण जोपर्यंत त्याच्यामध्ये जो बॅटर आपण केकचा टाकत नाही ना तोपर्यंत ह्याच्यामध्ये बॅटर घातल्यानंतर आपल्याला कारण ते गॅस लगेच आपण जो पॅन ठेवला आहे ना तो लगेच गरम होत नाही आहे. तर तेवढ्या वेळात आपण जे आप्पे पात्र गरम करून घेतले ना त्याच्यात लगेच आपण मिश्रण ओतून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. असे पूर्णचं भरून घ्यायचं आहे. जरी आपण सोडा वगैरे वापरला ना तरी पण ते छान असे केक फुलून आले पाहिजेत. त्याच्यासाठी आपल्याला जेवढा खोलगट भाग आहे ना तेवढा भरून घ्यायचा आहे. या पद्धतीने एकसारखे भरून घ्यायचे आहेत. तरी पण गॅस आपण कमी करायचं नाही. पूर्ण आपले एक लेवल अशी झाली नाहीची भरून की मग आपण गॅसकडे ओलायचं आहे. आणि व्हिडिओ खूप मस्त आहे, तुम्ही पुढे पाहाल. मुलं खूप आवडीने खातात. तुम्ही नक्की करून द्या, मग तुम्हाला समजेल की कसे पौष्टिक असतात. आपण काही साखर वापरली नाही, याच्यामध्ये गुळाचा एक छोटासा खडा वापरला आहे फक्त फोडून. त्याच्या व्यतिरिक्त आपण काही वापरलं नाही. याच्यात विलायची पावडर वापरली नाही काय. जर आपल्याला याच्याऐवजी उपवासाचेही बनवू शकता हे केक. त्याच्यामध्ये फक्त वरीचं वापर करायचं आपल्याला. आपण इथे जे रवाने गव्हाचं पीठ वापरलं आहे त्याच्याऐवजी रवा वापरायचा. आता पहा आपण तेवढ्या वेळामध्ये सगळे सोडून घेतले. आणि आता काय करायचं, झाकण ठेवायचं आणि मग गॅस आहे ना मीडियम ठेवायचा, कारण आपण डबल बॉईल करतो. जसं आपण केक कसा पाण्यामध्ये एखादा भांडा ठेवून त्याच्यावरती केक ठेवतो, कारण मीठ वगैरे ठेवल्यानंतर ते डबल होतं ना, तसंही ते आपण तवा ठेवला आहे, पहिला पॅन ठेवला आहे, त्याच्यावरती आप्पे पात्र ठेवलं आहे आणि मग त्याच्यावरती जे पीठ आहे आपण केकचं ते टाकून इथे आपल्याला 7 मिनटं तरी साधारण वाफवून घ्यायचे. आणि आपल्याला समजतं लगेच आपण टाकलेलं बॅटर आणि नंतर शिजलेलं बॅटर याच्यात फरक आहे.
तर तुम्हाला जाणवत असेल की कुठेही सुरीलाही चिकटलं नाही आणि मस्त आप्पे पात्र गोळसर सोडून पीठ आपलं आप्पे जे आपण जे केकचं बॅटर ओतलेलं आहे ना ते तयार झालेलं आहे. कुठंही आपलं जसं आपण टाकलं होतं तसं राहिलेलं नाही. तर मस्त असं सोडलं आहे त्याने कडा आणि पूर्ण असे गोल्डन असे बघा आपले छान असे चॉकलेटी टाईप झालेले आहेत. जर तुम्ही याच्यात चॉकलेट पावडर कोको पावडर टाकलीत ना तरी ते चॉकलेटचे होतील. पण आपण केल वापरले त्यामुळं मी कोणतीही पावडर वगैरे वापरली नाही याच्यामध्ये एक्स्ट्राची. तर हे मस्त असे आपले मिनी छोटेसे आप्पे पात्रामध्ये तयार झालेले केक नक्की बनवून द्या. तुमच्याही मुलांना आवडतील आणि तुम्ही पाहाल किती मुलं आवडीने खातात ते. शेवट असं झालं की माझ्याकडे दाखवण्यासाठी केक शिल्लक राहिले नव्हते. इतके टेस्टी होतात. तर ज्यावेळेला तुम्ही कराल आणि द्याल मुलांना तर हे मी तुम्हाला पलटी करून दाखवते. त्यांचा कलर बाजूनी कसा आला आहे दुसऱ्या साईडनी. तर असे कलर आला पाहिजे तेव्हा ते आपले केक पूर्ण झालेले आहेत. मी पलटी करून शेकवण्यासाठी नाही ठेवलेले आहेत. ते आपण पलटी करतो तर ते काय असतं ते आपण आप्पे शेकवतो पलटी करून. तर हे आहेत केक त्यामुळे शेकवायचे नाहीत. मी फक्त तुम्हाला एकसारखा कलर आला आहे हे दाखवण्यासाठी एकसारखे तुम्हाला पलटी करून दाखवले आहेत. तर मस्त असं कलर आलेला आहे. शिजलेलं आहे. आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे, रवा वापरला आहे. तर खूप टेस्टी तयार होतात. आणि हे तुम्ही केलं ना तर तुम्ही ज्या वेळेला घरी केले येणार ना तर मुलं म्हणतील केक खाण्याऐवजी तुम्ही ना मला याचे केक बनवून द्या. नक्की मस्त होतं. आणि आपण जसा केक एखादा लावतो बेक करायला त्याला साधारण 30 ते 40 किंवा 45 मिनटं इतके लागतात. तसे हे मिनी केक जे आपण बनवलेत ना आप्पे पात्रात ते खूप लवकर आणि पटकीने तयार होतात. तर हे असं दुसरंही आपण बॅच तेल लावून घेतलेलं आहे. ज्यावेळेला दुसरा बॅच सोडतो ना तेव्हाही आपल्याला गॅस फुल करायचा आहे. कारण आप्पे पात्र हे आपलं वरती तेवढंच ॲक्टिव्ह गरम झालं पाहिजे मस्तपैकी. त्याच्यासाठी आपल्याला हे मोठा गॅस करायचा आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण जे पॅन ठेवला आहे तो खूप गरम होईल तेव्हा आप्पे पात्र आपलं वरती गरम होणार नाही. त्याच्यासाठी आपण गॅस फुल करून घेतलेला आहे. आता मी पूर्ण तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं आहे. नक्की फुल तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तेव्हा तुम्हाला त्याचं डिटेलमध्ये समजेल की कसे बनवायचे आहेत. एक बॅच झाल्यानंतर दुसरी बॅच कशी शेकवायची तर तीही सांगितले. मग आपण ज्यावेळेला ते पूर्ण पीठ आप्पे पात्रात सोडतो तेव्हा गॅस आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे. पूर्ण लो करायचं नाही तर मीडियम गॅसवरती शिजवून शेकवून घ्यायचे. तर इथे आपल्याला तीही बॅच आपल्याला साधारण 5 ते 7 मिनटं इतकाच वेळ लागतो त्यालाही शेकवायला. आता हे जसे पॅन सोडला होता तसंच त्यांनीही पॅन सोडला की समजायचं झाले आहेत म्हणून. तर इथे पहा आता तुमच्या डोळ्यानेच की मुलं इतक्या आवडीने खातात की शेवटला मलाच हसू आलं होतं की मी आता दाखवू काय. पण माझ्याकडे दुसरी बॅच होती शिल्लक त्यामुळे मला काही वाटलं नाही. तर खरंच मला हसायला येत होतं की इतके जर मुलं आवडीने खात असतील आणि हेल्दी आहेत. आपण काही त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं वापरलं नाही आहे किंवा मैदाही वापरला नाही आहे, निकण रवाही वापरला नाही. तर थोडंसं आपण गव्हाचं पीठ वगैरे वापरून मस्त असे केले आहेत. साखर वापरलं नाही याच्यामध्ये, केली वापरली आहेत. तर केल किती आता थंडीतून आपण एखाद्या वेळेस अशीही देत नाही कारण मुलांना सर्दी वगैरे लागते असं म्हणतो ना आपण. त्यामुळं जास्त पिकलेले केल फेकण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने आप्पे नक्की करून पहा किती मऊ सॉफ्ट असे झालेले आहेत. आणि हे आप्पे तुम्ही करून हे केक तुम्ही करून ठेवू शकता. खराब होत नाही. 2 ते 3 दिवस मस्त असे आपले केक राहतात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ पाहिल्यावर धन्यवाद.